नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपण बघूया. इथे गिरिजा भयंकर टेन्शनमध्ये असते. त्यामुळे ती देवी आईच्या पायाजवळ येते आणि देवी आईला म्हणत असते की माझ्या वडिलांच्या ऑपरेशनसाठी मला 10 लाख रुपयांची गरज आहे आणि मला आता 10 लाख रुपये जमा करायचे आहेत, पण मी कसे करू? कुणीही मला मदत करत नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मंदिरामध्ये आल्यानंतर देवी आई गिरिजाची इच्छा पूर्ण करणारच असते. त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे मंदिरामध्ये एक माणूस आलेला असतो आणि त्या माणसाने देवी आईला नवस केलेला असतो. जर त्याची इच्छा पूर्ण झाली तर तो मंदिरामध्ये रात्रभर न थांबता ढोल वाजवणार, असं त्याने आता नवस केलेला असतो आणि त्याची आता इच्छा पूर्ण झालेली असते. मग आता नवस पूर्ण करायला हवा ना. त्यामुळे इथे त्या व्यक्तीने एका माणसाला पैसे दिलेले असतात आणि त्याने सांगितलेलं असतं की रात्रभर तुला मंदिरामध्ये देवी आईच्या समोर आता ढोल वाजवायचा आहे आणि तो माणूस आता आलेला नसतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ते शब्द आता कानावरती पडतात गिरिजाच्या. तेव्हा गिरिजा म्हणते की दादा, तुमचा नवस पूर्ण करायचा आहे ना. मी मंदिरामध्ये रात्रभर उभं राहून ढोल वाजवू शकते, पण त्या बदल्यात तुम्ही मला काय द्याल? मला पैसे द्याल का तुम्ही? तेव्हा तो माणूस म्हणतो, अगं काय बोलतेस तू? तुला इथे रात्रभर ढोल वाजवणं काही गंमत वाटते का? तेव्हा गिरिजा म्हणते, हे बघा दादा, नाही म्हणू नका. माझ्या वडिलांना ऑपरेशनची गरज आहे. मला 10 लाख रुपयांची गरज आहे आणि त्यासाठी मला हा ढोल वाजवावा लागला तरीसुद्धा मी वाजवेन. आणि तुम्ही हवं तर गुरुजींना विचारा ना, मला ढोल वाजवता येतो. याआधीसुद्धा देवी आईसाठी मी किती वेळा तरी ढोल वाजवलेला आहे. हवं तर तुम्ही गुरुजींना विचारा. गुरुजी म्हणतात, अगदी बरोबर. याआधीसुद्धा गिरिजाने बरेच वेळा ढोल वाजवलेला आहे आणि अगदी उत्तम ढोल वाजवते. तुम्हाला खूप आवडेल. तुमचा नवस एकदम छान पद्धतीने पूर्ण होईल. तेव्हा इथे काका म्हणतात की बरं ठीक आहे, तुझी जर इच्छा असेल तर मी तुला ढोल वाजवण्याची परवानगी देतो. पण हे बघ, न थांबता तुला ढोल वाजवायचा आहे. ते सुद्धा रात्रभर, ते सकाळ होईपर्यंत तुला ढोल वाजवायचं आहे. आणि तू जर न थांबता हा ढोल वाजवलास ना, तर तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्च मी एकटा करेन. तू अजिबात काळजी करू नको. फक्त माझा नवस व्यवस्थितरित्या पूर्ण झाला पाहिजे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा तयार होते आणि ते माणूस इथे आता 10 लाख रुपये ऑपरेशनचा संपूर्ण खर्चसुद्धा द्यायला तयार झालेला असतो. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, देवी आई, मला शक्ती दे, मला ताकद दे की मी हा नवस व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकेन. कारण इथे प्रश्न माझ्या वडिलांच्या ऑपरेशनचा आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे गिरिजाने देवी आईचा आशीर्वाद घेऊन ढोल वाजवायला सुरुवात केलेली असते. आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र कर्नाटकला जायला निघालेला असतो आपल्या काकांसाठी. आणि त्याचबरोबर इथे प्रभास काकांसाठी तर जाणारच असतो, पण दत्तूसाठी सुद्धा जाणार असतो आणि ते कठीण व्रत तो 4 दिवस कर्नाटकमध्ये राहून पूर्ण करणार असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता फोन आलेला असतो श्रीमंतचा रुद्रला. तेव्हा इथे रुद्र म्हणतो की हा श्रीमंत बोल. तेव्हा इथे श्री म्हणत असतो की रुद्र, अरे सॉरी यार, एवढ्या कठीण काळामध्ये मी तिथे तुझ्या बरोबर नाही आहे. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, जाऊ दे यार, मी समजू शकतो. आता सगुणा मावशीच्या समोर कुणाचं काही चालणार आहे का? तेव्हा इथे श्री म्हणत असतो की हो ना रे, आता मी तरी काय करणार, ती मला जबरदस्तीने इथे घेऊन आली. तेव्हा श्री म्हणत असतो, रुद्र काय झालं, प्रभास काकांना कुणी हार्ट डोनर मिळाला आहे का? तेव्हा रुद्र म्हणतो, नाही अजून. तेव्हा इथे श्री विचारतो, आणि दत्तू काकांचं काय, त्यांचं ऑपरेशन झालं का? त्या गिरिजाला तू पैसे दिलेस का? तेव्हा रुद्र म्हणत असतो की दिले होते, पण त्यांनी नाही घेतलं. ऑपरेशन आत्तापर्यंत झालं असतं, पण त्यांना अचानकपणे कळलं ना की मी रुद्र आहे. त्यांना मी दिलेली चिठ्ठी वाचलीच नाही आणि त्यांना आजच अचानकपणे कळलं की मी प्रभास नाही, रुद्र आहे. त्यामुळे मी त्यांना दिलेला 10 लाखांचा चेक त्यांनी फाडून टाकला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता डॉक्टर येतात आणि नागेश्वरला म्हणत असतात की सर, तुम्ही फक्त 2 मिनटं माझ्याबरोबर येता का? मला तुमच्याशी बोलायचं आहे. नागेश्वर म्हणतो, काय झालं, हार्ट डोनर मिळाला का? डॉक्टर म्हणतात की मिळेल, त्यासाठीच तर तुमच्याशी 2 मिनटं बोलायचं आहे ना.
तुमची परवानगी हवी आहे. तेव्हा नागेश्वर म्हणतो, काय चाललं आहे तुमचं डॉक्टर? जे काही आहे ते स्पष्टपणे बोला. काय झालं डोनरचं? तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणतात, हे बघा नागेश्वर साहेब, तुम्हाला इथे डोनरची गरज आहे आणि डोनर इथे आहे पण तो जिवंत आहे. त्यामुळे आपण त्याचा हार्ट असा काढू शकत नाही. पण जर तुमची परवानगी असेल तर आपण ते करू शकतो. तेव्हा तो माणूस कोण आहे असं विचारलं जातं. तेव्हा प्रेक्षकांनो, दत्तूचं नाव आता घेतलं जातं की दत्तू कांबळे. त्याचा हार्ट आपण नक्कीच वापरू शकतो. तसंही त्याला ऑपरेशन करायला सांगितले. 10 लाख रुपये त्याची मुलगी काही जमा करू शकणार नाही आहे. 10 लाख रुपये ती कुठून आणणार? 4-5 दिवसात दत्तू मरून जाईल. पण आता आपल्याला त्याच्या हार्टची गरज आहे. तेव्हा तुमची परवानगी असेल तर आपण त्याचं हार्ट काढून इथे लावू शकतो. तेव्हा नागेश्वर म्हणतो, आणि हे सगळं तुम्ही कसं करणार आहात? कळलं तर? तेव्हा इथे आता डॉक्टर म्हणत असतात की त्यासाठी आपल्याला दत्तूला इथून आता जवळच्या दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागेल. तिथे गेल्यानंतर त्याचं हृदय तिथून आपण काढून घेऊ आणि तिथून काढल्यानंतर ते ह्या हॉस्पिटलला आपण पाठवून देऊ आणि सांगू डोनर मिळाला आहे म्हणून, आणि आपण हे हार्ट आपण ट्रान्सप्लांट लगेच करून घेऊ. काय वाटतं तुम्हाला? तेव्हा इथे नागेश्वर म्हणतो की ह्याच्यामध्ये रिस्क तर आहे. जर कुणाला काही कळलं तर सगळ्यांना खूप महागात पडेल. तेव्हा डॉक्टर म्हणतात, म्हणून तर तुमची परवानगी हवी आहे ना, आणि जर तुमची परवानगी असेल ना तर तुम्ही एक काम करा, तुम्ही ह्या पेपरवरती फक्त उर्वशी मॅडमच्या सह्या घ्या. म्हणजे जे पेशंट आहेत ना त्यांच्या बायकोची याच्यावरती सही घ्या, म्हणजे आम्ही आमच्या कामाला सुरुवात करू. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की तुमच्यासारखे डॉक्टर असतील ना तर पेशंटचं कल्याणच होईल. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात, पण त्यासाठी आम्हाला पैसे लागतील. तर किती पैसे लागतील? तर 20 लाख रुपये. इथे आता 20 लाख रुपये हे डॉक्टरांनी मागितलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा आता आपल्या वडिलांसाठी इथे आता देवी आईच्या समोर ढोल वाजवत असते. आणि ढोल वाजवत असताना तिच्या हातातून अगदी आता रक्त यायला लागलेलं असतं. हात कसा रक्त बंबाळ झालेला असतो. तेव्हा प्रेक्षकांनो, ज्या माणसाने इथे गिरिजाला ढोल वाजवण्याची परवानगी दिलेली असते तो माणूस आता प्रसन्न झालेला असतो. तो म्हणत असतो की अरे वा, ही मुलगी तर किती छान ढोल वाजवते. तिच्या या ढोलाच्या आवाजाने कितीतरी भाविक मंदिरामध्ये येत आहेत. त्यामुळे इथे आता मला जे हवं होतं ते तर मिळालेलं आहे. म्हणजे इथे नवस अगदी व्यवस्थितरित्या माझा पूर्ण होत आहे असं तो आता माणूस म्हणत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, नागेश्वर आता घरी चाललेला असतो आणि तेव्हा तिथे सखाराम असतो. नागेश्वर म्हणतो, ए सखाराम, अरे इकडे ये, मंदिरामध्ये कोण इतक्या जोरजोरात ढोल बडवतंय रे? तेव्हा इथे सखाराम म्हणत असतो की नागेश्वर साहेब, अहो आपली दत्तू कांबळेची मुलगी गिरिजा ढोल वाजवते आहे. म्हणजे एका माणसाचा नवस आहे रात्रभर ढोल वाजवायचा आणि ती तो नवस पूर्ण करणार आहे आपल्या वडिलांसाठी. तिचे वडील आजारी आहेत ना, त्यांना ऑपरेशन करावं लागले आणि 10 लाख रुपयांची तिला गरज आहे. तेव्हा तिने जर ढोल वाजवला तर 10 लाख रुपये तिला मिळतील आणि मग तिच्या वडिलांचं ऑपरेशनसुद्धा होईल. त्यासाठी बिचारी हातातून रक्त आले, पूर्ण साळं गेलीत हाताची, तरीसुद्धा ढोल वाजवतीये. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणतो, बरं ठीक आहे. नागेश्वर म्हणतो, गिरिजा, अगं तुझ्या वडिलांसाठी, दत्तूसाठी तू इथे रात्रभर ढोल वाजवणार आहेस त्याचा जीव वाचवण्यासाठी. पण तिकडे तर आम्ही तुझ्या बाबाला मारण्याची पूर्णपणे तयारी केलेली आहे. आता तुझा बाप काही जिवंत राहत नाही. त्याचं हृदय काढून आम्ही त्या प्रभासला लावणार म्हणजे लावणारच. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भाविक एकमेकांशी बोलत असतात की इथे आता बिचारी गिरिजा तिच्या वडिलांसाठी रात्रभर देवी आईच्या समोर उभं राहून ढोल वाजवणार आहे आणि हे दादा तिची मदत करणार आहेत. तिला इथे ऑपरेशनसाठी पैसे देणार आहेत. मग आपलासुद्धा हातभार लागला पाहिजे ना. जर अशा गोष्टीमध्ये जर आपला हातभार लागला तर तेवढंच आपल्याला पुण्य मिळेल. देवी आई आपल्याला आशीर्वाद देईल. तेव्हा आपण एक काम करूया, आपल्याकडे जे काही थोडे पैसे आहेत ते आपण गिरिजाला देऊया. अशा परिस्थितीमध्ये एकमेकांची मदत केली पाहिजे, तरच आपल्या पुण्य गाठीशी राहील ना. तेव्हाच तर आपल्याला देवी आई मनापासून आशीर्वाद देईल. तेव्हा प्रेक्षकांनो, सगळेजण
कुणी 1000 रुपये, कुणी 500 रुपये इथे आता एकत्र मंदिरामध्ये करत असतात आणि ते जमा केलेले पैसे सगळेजण मिळून गिरिजाला देणार असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता मन्नू आपल्या वडिलांबरोबर दत्तूबरोबर बसलेला असतो. तेवढ्यातच तिथे डॉक्टर येतात. ते म्हणतात की मन्नू, अरे काय करतोयस तू? कसे आहेत तुझे बाबा? तब्येत ठीक आहे ना त्यांची? तेव्हा मन्नू म्हणतो, आता ते मी कसं सांगणार डॉक्टर, ते तुम्हाला माहिती असेल ना. तेव्हा इथे तुझी बहीण गिरिजा कुठे आहे? तेव्हा मन्नू म्हणतो, ताई पैसे जमा करायला गेली, ती इथे नाही आहे. तेव्हा इथे डॉक्टर म्हणतात की ठीक आहे, तुझ्या वडिलांचं आता लवकरच ऑपरेशन होणार आहे, बरे होणार आहेत तुझे वडील. तेव्हा मन्नू म्हणतो, तायडीने पैसे जमा केले का? तेव्हा डॉक्टर म्हणतात, आता त्याची गरज नाही आहे. बरं चल मन्नू, तुझ्या ताईला सध्या तरी काही सांगू नकोस हा, कारण का आपण तिला सरप्राईज देणार आहोत. आता मी तुझ्या वडिलांना एक इंजेक्शन देतो आणि दत्तू, हे इंजेक्शन घेतल्यानंतर तुला छान इथे झोप लागेल बरं का. त्यानंतर मन्नूला आता बाहेर पाठवलेलं असतं आणि इथे डॉक्टर लगेचच दत्तूला इंजेक्शन देतात आणि इंजेक्शन देत असताना डॉक्टर आपल्या मनातच म्हणत असतात की हे इंजेक्शन 20 लाख रुपयांचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, आता इंजेक्शन दिल्यानंतर दत्तूला आता इथे गुंगी यायला लागते. दत्तू आता बेशुद्ध होणार असतो, कारण प्रेक्षकांनो, ते इंजेक्शन गुंगीचं इंजेक्शन असतं आणि त्यामुळे इथे दत्तू लगेच बेशुद्ध होतो. तेव्हा इथे आता वॉर्डबॉय म्हणत असतो की साहेब, आपण याला हे इंजेक्शन दिलं आहे, हे जर कुणाला कळलं तर? तेव्हा डॉक्टर म्हणतात, कुणाला काही कळणार नाही, आणि जर कळलं तर नागेश्वर साहेब आहेत ना आपल्या पाठीशी. तेव्हा इथे ब्रदर म्हणत असतात, सर पण माझी नोकरी तर जाणार नाही ना हो, माझी नोकरी धोक्यात येईल. तेव्हा डॉक्टर म्हणतात, हे बघ, नोकरी तर माझीही धोक्यातच येईल, मी तर एवढा मोठा डॉक्टर आहे, पण आपण ही रिस्क का घेतले? आणि 20 लाख रुपये मिळणार आहेत आपल्याला, 20 लाख. आणि हे बघ, नागेश्वर साहेब असताना आपल्याला कुणालाही घाबरायची गरज नाही आहे. बरं चल, ॲम्ब्युलन्सची तयारी कर, आपल्याला लगेचच दत्तूला घेऊन इथून निघायचं आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सगळ्यांनी एकत्र पैसे जमवलेले असतात, त्यामुळे 20 लाख रुपये झालेले असतात. 20 लाख रुपये जमा झाल्यानंतर ते पैसे आता सगळेजण मिळून गिरिजाला देणार असतात. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा छान ढोल वाजवत असते, म्हणजे तिला त्रास तर होतच असतो प्रेक्षकांनो, पण ती हे सगळं आपल्या वडिलांसाठी सहन करत असते. ती इथे ढोल वाजवतच असते, पण तेवढ्यातच आता तिला मेहनत करताना बघून इथे सगुणा मावशीच्या पोटात दुखायला लागतं. आणि मग काय प्रेक्षकांनो, सगुणा तिथे येते आणि जोरात इथे आता गिरिजाला धक्का देते आणि गिरिजाला खाली पाडते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळेच जण सगुणाला बोलायला लागतात, अहो सगुणा ताई, हे काय केलं तुम्ही? बिचारी मगापासून न थांबता इथे ढोल वाजवत होती तिच्या वडिलांसाठी, तिच्या वडिलांना ऑपरेशनसाठी 10 लाख रुपये हवेत म्हणून ती इथे मेहनत करते, तुम्ही का तिला थांबवलं आणि यांचं नवससुद्धा अर्धवट ठेवलात तुम्ही? तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, सगळ्यांनी गप्प बसायचं, तोंडातून एक शब्दसुद्धा काढायचं नाही, आमच्यामध्ये काहीही बोलायचं नाही. तेव्हा इथे सगुणा म्हणते, काय गं, तुला कोणी सांगितलं रात्रभर ढोल बडवलास तर तुला इथे पैसे दिले जातील म्हणून? तेव्हा इथे गिरिजा म्हणते, अगं हो, हे दादाच म्हणाले होते. तेव्हा ते दादा म्हणतात, हो, मीच तिला म्हणालो होतो की रात्रभर जर तू ढोल वाजवलास तर तुझ्या वडिलांच्या ऑपरेशनचा संपूर्ण खर्च मी करेन म्हणून, आणि मी ते करणारच होतो, पण तुम्ही इथे मध्येच आलात आणि तुम्ही इथे माझा नवससुद्धा अर्धवट ठेवलात. त्या मुलीने मगापासून न थांबता जी मेहनत केली होती ना, तुम्ही सगळी ती धुळीला मिळवलीत. का केलं तुम्ही असं? तेव्हा गिरिजा म्हणते, का गं मावशी, असं का केलंस तू? माझ्या वडिलांसाठी मला पैसे जमा करायचे होते ना गं, तू का केलंस असं? तेव्हा गिरिजा म्हणत असते की हे बघ, तुला माझ्यावरती राग आहे, मला मान्य आहे, पण तू नागेश्वर सरांची आणि तुझी दुश्मनी जी काही आहे ती आहे, मला माहिती नाही, पण तू का गं तो राग तू माझ्यावरती का काढतेस? तेव्हा सगुणा म्हणत असते, तुझ्यावरती राग मी काढणारच ना, मी सांगितलं होतं त्या नागेश्वराकडं जाऊ नको म्हणून, तरीसुद्धा तू तिथे गेलीस ना. तेव्हा गिरिजा म्हणते, कारण मी तुला सांगितलं होतं ना गं, कारण हेच आहे की माझ्या बाबाने शपथ घेतली होती मन्नूची की जर आम्ही तिथे गेलो तर बाबा कधीच दारू पिणार नाही म्हणून मला तिथे त्याला घेऊन जावं लागलं गं, आणि तू काय केलंस, तोच राग तू माझ्यावरती ठेवलास. तेव्हा प्रेक्षकांनो, सगुणा म्हणत असते, तुला काय वाटलं गं,
तू मला ही थातूरमातूर कारणं सांगशील आणि मी लगेच तुझ्या बोलण्यावरती विश्वास ठेवेन असं वाटलं का तुला? कुठं आहेत तुझे ते नागेश्वर साहेब? तू आता माझं काही ऐकणार नाही, तू आता सगळं काही त्यांचंच ऐकशील ना, कारण ते तुझ्या चांगल्याचा विचार करतात, मी नाही. तेव्हा गिरिजा म्हणत असते, मावशी तू हे चांगलं केलं नाहीस, देवी आई सगळं बघत असते ग, तुला माझी काळजी नाही आहे ना? तेव्हा इथे आता सगुणा म्हणत असते, हो ग, मला तुझी काळजी नाही आहे. आत्तापर्यंत खंबीरपणे मी तुझ्या प्रत्येक वेळेला संकटामध्ये पाठीशी उभी राहिले आणि तसंही का गं वाचवायचं आहे तुला तुझ्या बाबांना? तसंही दारूच पित असतो ना, दुकान घालवलं, घर घालवलं आणि आता हवी तेवढी दारू पित असतो. तुम्हाला त्याला पोसावं लागते. बापाने आई गेल्यानंतर मुलांना मोठं करायचं असतं, पण इथे तर मुलंच लहानपणापासून कष्ट काबाड करून आपल्या वडिलांना सांभाळतायत. मग त्यापेक्षा तसला बाप मेलेला बरा ना. तेव्हा इथे गिरिजा म्हणते, मावशी प्लीज असं बोलू नकोस गं, बाबांबद्दल एक शब्दसुद्धा मी ऐकून घेणार नाही. तेव्हा इथे सगुणा म्हणत असते, हो तू आता माझं काही नाही ऐकणार, तू आता सगळं त्या नाग्याचं ऐकशील ना, बरोबर ना? मग कुठे आहे तो नाग्या? तुझ्या हातामध्ये ढोल देऊन तो निघून गेला की काय? तो आता मदत नाही करणार तुझी? तेव्हा प्रेक्षकांनो सगुणा म्हणत असते, तू राहा तिकडं, मला अजिबात मावशी बिवशी काही बोलायचं नाही, मला तुझ्याशी काही बोलायचं नाही, काही ऐकून घ्यायचं नाही. आणि तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गिरिजा म्हणत असते की दादा मी परत ढोल वाजवते. तेव्हा इथे दादा म्हणत असतात, हे बघा, न थांबता ढोल वाजवायचा होता, असा नवस होता, आता तर तुम्ही एवढा वेळ थांबलात, त्याच्यामुळे आता मी तुम्हाला एक पैसासुद्धा देणार नाही आणि त्याचबरोबर माझा नवससुद्धा पूर्ण झालेला नाही आहे. काय माहिती देवी आईची इच्छा काय आहे, कधी मला तिचा नवस पूर्ण करता येणार आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो गिरिजाला आता खूपच जास्त वाईट वाटतं, कारण ती रात्रभर ढोल वाजवून तिला जे काही पैसे मिळणार असतात ते आता पैसे देण्यासाठी दादांनी नकार दिलेला असतो. तर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता श्री गिरिजाला फोन करतो आणि म्हणत असतो की गिरिजा, अगं तुझे वडील आहेत ना, ते गायब झालेले आहेत, अगं ते हॉस्पिटलमध्ये नाही आहेत. तेव्हा इथे आत्ताच मला रुद्रने फोन केला होता आणि त्याला सांगितलं होतं. त्यानंतर प्रेक्षकांनो गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो. मन्नू इथे रडत असतो. मन्नू म्हणत असतो की बा, अरे कुठं आहेस र तू बा? आणि बिचारा मन्नू आता खूपच जास्त रडत असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे लगेच रुद्र आलेला असतो हॉस्पिटलमध्ये आणि तो म्हणत असतो की इथून तुमचा पेशंट गायब होतो आणि तुम्हाला माहिती पण नाही आहे की तो पेशंट कुठे गेला आहे म्हणून. कुठे एवढा मोठा माणूस कुठे गायब झाला आहे? आणि तेवढ्यातच प्रेक्षकांनो रुद्रला आता फोन आलेला असतो आणि सांगण्यात आलेलं असतं की इथे नागेश्वर घोरपडे यांनीच दत्तू कांबळेला हॉस्पिटलमधून गायब केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गिरिजा त्या ठिकाणी पोचलेली असते आणि म्हणते, का तुम्ही माझ्या बाबांना गायब करत होता, कशासाठी? तेव्हा इथे गावातले लोक म्हणतात की तुम्ही एवढा मोठा गुन्हा केला आहे ना, तुम्हाला आता माफी तर मागावीच लागेल. तेव्हा इथे आता नागेश्वर घोरपडे गिरिजासमोर हात जोडतो आणि म्हणतो की आम्हाला माफ कर, माझी चुकी झाली. तेव्हा रुद्रला खूप जास्त वाईट वाटतं.